तर या सगळ्या बातम्यांवर आपलं लक्ष असेल, पण आता महत्त्वाच्या इतर 100 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात. लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद पाहायला मिळाला. काही संघटित मतदानामुळेच काहींचा आत्मविश्वास वाढलाय, फडणवीसांचं वक्तव्य. वोट जिहाद म्हणजे काय हे फडणवीसांनीच सांगावं, राऊतांचं उत्तर. तर तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाह लावला का, राऊतांचं टीकास्त्र. लोकसभेत सर्वेमुळे माझा बळी गेला, आता कोणाचा बळी जाऊ देऊ नका, सदाभाऊ खोत. आणि आपण फडणवीसांना खरी परिस्थिती सांगा, भावना गवळींचं वक्तव्य. अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार. दुपारी 1:30 वाजता दादरमध्ये शहांची महत्त्वाची बैठक. मोदी शहांच्या दौऱ्यामध्ये राज्याच्या लुटीसंदर्भात निर्णय होतो. ते राज्यात आले की उद्योग बाहेर जाणार अशी भीती वाटते. संजय राऊतांचा मोदी आणि शहांवर निशाणा. देश वाऱ्यावर सोडून गृहमंत्र्यांना राज्यामध्ये ठाण मांडून बसावं लागतंय. फडणवीसांपासून भाजपचे सर्व नेते कुचकामी, म्हणून शहा राज्यात बैठका घेतात. संजय राऊतांचं फडणवीसांवर टीकास्त्र. पुण्यामधून असे होलसेल पद्धतीनं उद्योग जात राहिले तर पुण्याचा नंबर खालून 5वा असेल, अंबादास दानवेंचं ट्विट आहे. उद्योग स्वतःहून गेले की त्यांच्या अडचणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. राज्याबाहेर जाणाऱ्या उद्योगांवरून अंबादास दानवेंचा सवाल. संभाजीराजे भोसलेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले. भ्याड हल्ला करायला लावणारा राजा कसा असू शकतो, हाकेंचा संभाजीराजेंवर आरोप. कुणाच्या इशाऱ्यावरून षडयंत्र रचण्यात आलंय. मते आणि अमित देशमाने या 2 तरुणांच्या मोबाईलचा सीडीआर तपासावा, लक्ष्मण हाकेंची मागणी. लक्ष्मण हाकेंनी मध्ये घेतलं नव्हतं. वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष निघाल्याची सूत्रांची माहिती. मी नशेत असतो तर पत्रकार परिषद घेतली नसती, हाकेंचा सवाल. लक्ष्मण हाके दारू पितो हे सर्वांना माहिती आहे. आता तर ट्रेलर दाखवलाय. जरांगींविरोधात काही केल्यास पिक्चर दाखवू, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंचा इशारा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची सुरक्षा वाढवली. नागपूर पोलिसांकडून लक्ष्मण हाकेच्या सुरक्षेमध्ये वाढ. मी कुणाच्याही वैयक्तिक जीवनामध्ये पडत नाही, पण त्या थराला गेलो तर मागे हटत नाही, मनोज जरांगींची प्रतिक्रिया. स्वतःच्याच बंदुकीतून गोळी सुटल्यानं अभिनेता गोविंदा जखमी झाला. बंदूक कपाटात ठेवत असताना पायाला लागली गोळी. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि शिंदे गटाचे नेते दीपक सावंतांकडून गोविंदाची भेट. अभिनेता कृष्णा अभिषेककडून गोविंदाच्या प्रकृतीची विचारपूस. काश्मीरानं रुग्णालयामध्ये जाऊन गोविंदाची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री 18 तास काम करतात, निर्णय घेतात. असे निर्णय घेण्याची ताकद कोणात होती का? श्रीकांत शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. भाजप पहिल्या टप्प्यामध्ये 155 विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना बंद लिफाफ्यातून पसंतीक्रम देऊन 3 उमेदवारांची नावं देणार. त्यानंतर हे लिफाफे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवले जाणार. पुण्यातील भाजपच्या इच्छुकांची नावं केंद्राकडे पाठवण्यास सुरू. 8 मतदारसंघातील प्रत्येकी 3 नावं उद्या प्रदेश आणि केंद्रीय पातळीवर पाठवणार. 7 ऑक्टोबरला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नांदेड दौऱ्यावर. नांदेड नवा मोंढा मैदानावर लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज परळीत. परळी शहर गुलाबी रंगानं न्हाऊन निघालंय. अनेक ठिकाणी 40 फुटी बॅनर झळकले. चाकण एमआयडीसीमधून कंपन्या राज्याबाहेर गेल्या ही अफवा. निवडणूक जवळ येत असल्यानं विरोधकांकडून आरोप सुरू असल्याचं अजितदादांचं वक्तव्य. 50 कंपन्या बाहेर गेल्याचा सुप्रिया सुळे यांनी केला होता आरोप. विदर्भातील नेतृत्व मुठ्ठ करा, आमचं गडीत लय मोठे आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यावर सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल. तर आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, सरकारही बुडवलं. सदाभाऊ खोत यांची पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर टीका. श्रीमंतांची पदं सगळेच घेतात, मी गरीब एसटी महामंडळाचं अध्यक्षपद घेतलंय. आचारसंहितेच्या 2 महिन्याआधी पद मिळालं असतं तर चुणूक दाखवली असती. नागरी सत्कारावेळी भरत गोगावलेंचं वक्तव्य आहे.